आणि सुरुवातीलाच बातमी आहे वर्ध्यातून। वर्ध्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे। खिचडी आणि मटकी खाल्ल्याने विषबाधा झाल्याची माहिती समोर येते। तर 44 विद्यार्थी रुग्णालयात भरती आहेत। 7 विद्यार्थ्यांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे। वर्ध्याच्या वाघोली इथल्या जिल्हा परिषद शाळेत मध्याह्न भोजनात दिलेल्या मटकी आणि खिचडीतून 44 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने पालकांमध्ये खळबळ उडाली आहे। विद्यार्थ्यांना ताप त्याचबरोबर उलट्यांचा त्रास झालाय। विषबाधा झालेल्या 44 विद्यार्थ्यांना हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले। यात 32 मुलं 5 मुलींचा समावेश असून 7 विद्यार्थ्यांना उपचारांती घरी सोडण्यात आले। आज वाघोली येथील उच्च प्राथमिक शाळा येथील जवळपास 44 विद्यार्थी आमच्याकडे म्हणजे त्यांचे लक्षणं समजा की पोट दुखणे, उलटी, मळमळ हे घेऊन आले होते। विचारपूस केल्यावर आम्हाला माहीत पडले की त्यांनी काल आणि आज मटकी आणि खिचडी खाण्यात आली होती। त्यांना आम्ही उपचार देऊन त्यांना सगळ्यांची प्रकृती ठीक आहे, सगळे स्टेबल आहे। आता त्यापैकी 37 मुलं आणि मुली, त्यातील 32 मुलं आहे आणि 5 मुली आम्ही ॲडमिट केलेली आहे। खिचडी मोठ आणि हे त्याच्यानंतर अर्ध्या तासाने पोरायला असं घाबरल्यासारखं वाटत होते। एक मुलगा दुपारी घरी वापस आला वाटते, त्याला दवाखान्यामध्ये नेलं, प्रायव्हेटमध्ये दवाखाना केला, ताप नाही उतरला। तर मग आता दुपारी संध्याकाळी नाही का गावामध्ये कल्ला झाला का पोरं का बरं एवढे तापण पडले बा म्हणून। मग गाववाल्यानं ठराव घेतला का बा असं का पोरं झालं, पाण्यात फरक आहे का, खिचडीत फरक आहे बा म्हणून यांनी आता घरोघरी जाऊन प्रयत्न केला। तेव्हा मग गाडी भरून आम्हाला इथं आणलं सरकारी दवाखान्यामध्ये। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रमोद पाणबुडे। प्रमोद, आत्ताचा तपशील काय आहे आणि दुसरं म्हणजे शाळेचं जे प्रशासन आहे त्यावर कारवाई करताना दिसत आहे का? पोलीस प्रशासनाने या संदर्भात दखल घेतली आहे का? नक्कीच प्रज्ञा, पोलीस प्रशासनाने अजूनपर्यंत दखल जरी घेतली नाही, परंतु वाघोली ज्या गाव आहे या गावातील जिल्हा परिषदची शाळा आहे आणि 1 ते 4 वर्गामध्ये शिकणारे हे 44 विद्यार्थी होते। या 44 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे मटकी आणि खिचडीतून। या ठिकाणी वाघोली गावामध्ये आरोग्य यंत्रणा दाखल झालेली आहे। त्या गावातील पाण्याचे नमुने असेल किंवा शाळेमध्ये दिली जाणारी मटकी आहे, खिचडी आहे की तिथलं जे काही धान्य आहे ते पूर्ण तपासणं सुरू झालेलं आहे। आणि आरोग्य विभागाकडनं सुद्धा आता वेगवेगळ्या पथक वाघोली गावामध्ये पाठवल्या जात आहे। यामधले जे शाळेमधले एक शिक्षक होते ते गंभीर असल्याने त्यांना हिंगणघाट रुग्णालयातून सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। परंतु 37 विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे। जी 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 धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।